सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। मुंबईतल्या धारावी संदर्भातला सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न। मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटानं आज मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे। या मोर्चाला पोलीस आयुक्तांनी अखेर परवानगी दिलेली आहे। त्यामुळे धारावी टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। तर कलानगर मार्गे बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा असेल। धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सगळ्या रहिवाशांना त्याच परिसरात जागा मिळावी या मागणीकरता ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। धारावी बचावासाठी उतरलेल्या संघटना तसंच महाविकास आघाडीतील पक्ष यात सहभागी होणार आहेत आणि उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। बीकेसीतील मैदानामध्ये सभेनं मोर्चाची सांगता होणार आहे। खबरदारीचा उपाययोजना म्हणून सर्व फोर्स आहे आपल्याकडे। आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहे। पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे। वीज बिल वसुलीच्या दंडेलशाहीला कंटाळलेले जे वीज ग्राहक आहेत ते सुद्धा रस्त्यावर येणार आहेत आणि अदानी पासून धारावीला तर वाचवा पण महामुंबईला पण वाचवा ही आर्त हाक आज मोर्चाच्या माध्यमातून देण्यासाठी सर्व लाखोच्या संख्येने इथे धारावीकरांसमवेत इतर उपनगरवासी सुद्धा येतील। या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी थेट जाऊया धारावीला। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काय सांगशील? हा मोर्चा निघणार आहे, स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। धारावीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय नेमक्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून उमटतायत? नक्कीच आज सकाळपासूनच आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। धारावीतील प्रश्न हा राजकीय वर्तुळामध्ये जितका चर्चेत येतोय तितकाच धारावीकरांच्या जिव्हाळ्याचा आहे। गेली अनेक वर्ष अनेक पद्धतीने राजकारण या विषयामध्ये होत असल्याचं आपण बघितलेलं आहे आणि आज थेट उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। धारावी टी जंक्शन पासून अदानी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः या संपूर्ण धारावीकरांना सहभागी लोकांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं सध्या आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, सीपीआयचे काही लोक आहेत। काय सांगाल, सगळ्याच राजकीय पक्षांनी धारावीचा मुद्दा हा उचलून धरलेला आहे। अदानीच्या विरोधात हा मोर्चा काढला जातो। सगळ्याच राजकीय पक्षांनी भाजप सोडून सगळ्याच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। पहिली गोष्ट, कारण हा मुंबईचा किंवा धारावीच्या विकासासाठी हा प्रोजेक्ट नाहीये। हा प्रोजेक्ट अडाणीच्या फायद्यासाठी केलेला आहे। त्याच्यामध्ये अडाणीवर हिंडनबर्गची केस चालू आहे, सेबीची इन्क्वायरी चालू आहे आणि रिॲलिटी प्रोजेक्ट अडाणीने कुठे केलेलं नाही, पहिली गोष्ट। त्यामुळे हा भ्रष्टाचारी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रकल्प दिलेला आहे तो GR काढला गेलेला आहे। तो फडणवीसांनी ते जेव्हा गृहमंत्री होते आणि त्याच्यानंतर अतुल सावेंना त्यांनी जेव्हा हे दिलं त्याच्या 1 दिवस आधी काढलेला, त्याच्यामध्ये सगळ्या सवलती दिलेल्या आहे। TDRचा भ्रष्टाचार सवलती दिल्या गेल्या, त्यामुळे